सो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो, सबसे मेन चीज आज हम लोग थोड़ा डिस्कस करने वाले हैं। जो भी चीजें हम लोगों ने सवेरे पढ़ी है ना बड़ा, उसी का थोड़ा सा रिवीजन का पार्ट बोल सकते हो, है ना। जैसे इसको अगर सपोज मुझे सॉल्व करना है तो कैसे सॉल्व करना चाहिए, आप क्या कीजिएगा, वीडियो को पॉज कीजिएगा और सॉल्व करने की कोशिश कीजिए बड़ा। और उसके बाद देखिए कि क्या जो मैंने एक्सप्लेनेशन किया है उसी के मुताबिक आपने आंसर सॉल्व किया है कि नहीं किया है करके, है ना। क्योंकि इसमें अगर सपोज प्रॉपरली मैं आपको समय देना चाहूंगा ना, थोड़ा सा वक्त लगेगा बड़ा। मुझे थोड़ा सा एक एक्स्ट्रा काम है, बस उसे कंप्लीट करना है ना। तो आप लोग क्या कीजिएगा, जो भी पर्टिकुलर चीजें मैं एक्सप्लेन आपको करते रहता हूँ, जैसे मैं एग्जाम्पल अगर सपोज ले लिया, ओके, तो आप क्या कीजिए, जैसे ही एग्जाम्पल आपने देख लेते हो, वीडियो पॉज कीजिए, मस्त पे कि इसको सॉल्व कीजिए और देखिए इन ए बी सी डी में से कौन सा ऑप्शन आपका सही है करके, है ना। तो उसके बाद जज कर लीजिएगा, है ना। तो देखो बच्चा, मैं स्टार्ट कर रहा हूँ। जैसे मैंने बोला कि 1/2, 1/4, 1/8 प्लस 1/16। आप सबसे मेन चीज देखो, डिनोमिनेटर सेम रहा ना, इसको अगर सपोज एक एक क्रॉस मल्टीप्लीकेशन करने में जाऊंगा ना तो बहुत टाइम लग जाएगा रे। तो ऐसे केस में मैं क्या करूंगा, अगर सपोज जैसे 16 है, डिनॉमिनेटर में हर जगह पे म्हणजे छेदामध्ये प्रत्येक ठिकाणी जर मी 16 आणलं ना बाळा, तो समझून जायचं कि बस बहुत बढ़िया काम हो जाएगा करके, ओके। तो देखो, लेकिन ऐसा करने के लिए मुझे करना क्या पड़ेगा, जैसे यहाँ पे 16 लाने के लिए इंटू 8 करना पड़ेगा, तो ऊपर ही मैं लेगा। इंटू अगर सपोज यहाँ पे 16 लाने के लिए इंटू 4 करना पड़ेगा, यहाँ पे 16 लाने के लिए इंटू 2 करना पड़ेगा। अब नीचे में 16 तो अल्टिमेटली आना ही आना है रे। खाली 16 तर येतीलच ना जर तुम्ही 8 ने गुणाकार कराल। तर ते फालतू इथे खाली टाइमपास करण्यापेक्षा ज्या संख्याने तुम्ही गुणाकार करणार आहात, खाली त्या संख्येने वरती गुणाकार करून ठेवा। एका 8 8, एका 4 एका 2 2 आणि एक जसाचा तसा ना खाली डायरेक्टली 16 लिहा बाळांनो, ठीक आहे। आणि मग किती झालं, 8 आणि 2 10 आणि ते झाले 15/16 तुमचं उत्तर। खत्म का? जनरली आप क्या करते हो, देखो आप करते हो इंटू 8 सॉरी इंटू 4 इंटू 2 आणि मग खाली 16 होतो आणि मग जे काही संख्या असं डील करता। खाली आपल्याला माहितीच आहे ना बाळांनो, किती संख्या राहणार आहे तिथे समानच राहतील ना। जे बदलाव होणार आहेत ते वरती बदलाव होणार, खाली तर ते 16 येणारच येणार आहे, है ना। त्या हिसाबाने डील करण्याचा प्रयत्न करायचा, वेळ तुमचा भरपूर वाचणार, ओके। बघा, नेक्स्ट प्रश्न अगर सपोज मी म्हणेल बाळा 84 प्लस 160, आता हा डिवायडेड बाय 32 आहे, तर याला डिवायडेड बाय 32 करतो आणि -20 करतो, ओके। आता 32च्या हिशोबाने हा 60 आहे, ओके। 160 आणि 32 मध्ये रिश्ता जर मी विचार करेन ना, तर 32 10 शून्य केव्हा येऊ शकतो, 5 असल्यावर अंदाज लावला बघा मी। 5 दुने किती, तर 10, 5 तिरी 15 आणि 1 16, अरे वा। म्हणजे 32 किती जातं, 5, तर 84 प्लस 5 मायनस 20, 84 मधून 84 अधिक 5 बाळा तर 89, -20 करूया तर 69 तुमचं उत्तर राहणार, जो की डी राहणार। डील करा, स्वतःहून डील करा बाळांनो, की खरंच तुम्हाला त्या गोष्टी सॉल्व करायला पॉसिबल होत आहेत की नाही। तुमच्या मनात येत असेल की सर तुम्ही आधी भागाकार का केलं, अरे बाळा बॉडमास काय म्हणतो रे, बदमासचा रूल काय म्हणतो, ते डिवाइड करा ना आधी, म्हणून डिवाइड केलं बस, ओके। नेक्स्ट एक्झाम्पल अगर सपोज आपण बघूया ना, तिसरा काय म्हणतोय, 100 इंटू 200 डिवाइड, आता डिवाइड बाय 4 म्हटल्यावर डोक्यामध्ये फटाक से 4 असं करून टाकायचं, ओके, है ना। आणि खूप सारे मुलं याला गुणाकार करत बसतात, कधीच नाही करायचं, बदमाशचा रूल यूज करा। आता 4च्या कड्यामध्ये 20 येतात ना, हो, 4 एकाने 4 पंचे आणि हा एक टाकले आता 50, हा 100 गुणीला 50 बाळा प्लस 10, 50 अधिक 10 बिलकुल नाही करायचं, गुणाकार आधी करा। 100 गुणीला 50 म्हणजे 1 गुणीला 5 आणि ते 3 टाकले जसेचे तसे प्लस 10, तर 5010 तुमचा उत्तर राहणार, ओके। हे तुमचं उत्तर, ओके। चला, तर नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया। नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणतो, अरे भगवान, किती सोपा प्रश्न रे बाळा। कुठल्याही संख्येचा गुणाकार जर तुम्ही टकल्यासोबत करता, इतका तर टकल्याच येणार आहे आणि प्लस 50 करणे म्हणजे उत्तर तुमचं 50च राहणार आहे। काही काही प्रश्न खूप चुटकीभर सिंदूरवाले असतात, ओके। बघा, नेक्स्ट प्रश्नाकडे अगर सपोज मी जाणार बाळांना, तर बघा रे काय आहे, तर 3/8 ला भागाकार। आता बघा, भागाकार नेमकं ठीक आहे 100% करायला पाहिजे, पण ब्रॅकेट बघा, बदमाशच्या हिशोबामध्ये आधी ब्रॅकेट येतो, तर ब्रॅकेटला आधी सॉल्व्ह करायचं, मग ते वजाबाकी असो, बेरीज असो, गुणाकार असो किंवा काही पण असो, ओके। याला मी सॉल्व्ह करतोय, अरे बाबा मला इथे हे दिसून पडतोय की खाली छेदामध्ये संख्या समान आहे रे बाळा, तर मग वरच्या संख्यांची डायरेक्ट वजाबाकी होणार। आता हे तुम्हाला माहिती आहे, लिहायची पण गरज नाही भासणार हा, पटकन तुम्ही ही जी स्टेप मी आता लिहितोय ते तुम्ही लिहू शकत होतं, कसं 10 मधून 1 गेलं डायरेक्ट 9 भागीला प्लस 5/8, ओके।
आता तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय, की ज्या कुठल्या संख्येच्या समोर भागाकाराचं चिन्ह असतो ना बाळा, त्याला आपण गुणाकार करून उलटाचा पालटा करतो, म्हणजे 6/9 प्लस हा 5/8 होतो. ओके. आता मला सांग काही कटतोय का? हो सर. 3 एक 3 तिरी. सर 3 एक 3 दुरी आणि 2 एकाने 2 चौरी. अरे वा. म्हणजे इथं फक्त 1/4च उरलं बाळा, प्लस 5/8. आणि मला एक गोष्ट सांग रे, बघा इथे 8 जर मी इथे आणलं ना, कामच जमलं ना. ते 8 आणायसाठी मला गुणाकार 2 करावा लागेल, तर वरती पण गुणाकार 2 करावा लागेल. तर एका दुने वरती 2 झालं, वरती 5 सोबत ऍडिशन करा, खाली तर 8 येणारच होतं. 2 आणि 5 म्हणजे 7/8 तुमचं उत्तर राहणार आहे. ओके. 7/8 आहे का? हो. बघा हा, थोडा समजून घ्याल मी इथे काय केलं तर पुन्हा सांगतोय. 3/8 ला 6/9 सोबत कम्पेअर करत असताना मला असं माहित झालं की 3 एक 3 तिरी 9 होतो. 3 एक 3 दुने 6 होतोय आणि 2 एकाने 2 चव 8 होतात. बघा इथे फक्त या इतक्या मोठ्या संख्येचं रूपांतर 1/4 मध्ये झालं. ओके. है ना. बघा खूप बारीक बारीक सुल्लक गोष्टी असतात, कशा पद्धतीने आपण डील करतो त्यावर आधारित असते ना. बघा काय म्हणतोय प्रश्न, 100 भागीला 100. अरे रे रे रे, हा तर धोका झाला आपल्यासोबत. 100 भागीला 100 म्हणजे माहित आहे ना बाळांनो आपल्याला काय होतं. 100 किती जा 100, 100 एक जा 100 भाऊ. 1 प्लस 100 म्हणजे किती, 1 से 1 खतम. काय प्रश्न असतात का रे? काय काय प्रश्न मी सांगतो ना नवोदय, असे चिल्लर प्रश्न विचारतो की काय सांगू तुम्हाला. ठीक आहे ना. मी नेहमी सांगत असतो 20 पैकी कमीत कमी 14 प्रश्न असे राहतील जे बिलकुल चिल्लर असतात, जे तुम्ही दैनंदिन दिवसामध्ये गणिताच्या स्वरूपामध्ये ज्या गोष्टी तुम्ही यूज करता ना बाळा, है ना, त्याचंच एक बेसिक स्वरूप तुम्हाला विचारलं जाणार, हा लक्षात ठेवा. हा, उरलेले 5-6 प्रश्न 100% मी मान्य करणार की ज्या लेंदी राहतील आणि थोडासा लॉजिकेबल राहतील, है ना. चला नेक्स्ट जाऊया. त्यासाठीच तर आपण मेहनत करतोय रे, बाकी काय. आता बघा या प्रश्नाला सॉल्व्ह करत गेलो तर बाबा 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 किती वेळ लागणार आहे. मी तुम्हाला याचे ट्रिक सांगितलं होतं की सुरुवात जर 1 पासन होतो, नेहमी लक्षात ठेवायला, आणि क्रमगत आहे बघा. 1 पासन होतोय, मग 2 आणि जे संपलं तिथूनच सुरू झालं. बघा 3 संपलं, 3 मधूनच सुरू झालं, है ना. तर अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवायचं बाळा की तुमचं उत्तर जो सगळ्यात शेवटी असलेलं गुणाकार आहे त्याचंच फक्त अपूर्णांकांचा स्वरूप असतो. इथे 15/16, 15 गुणिला 16 आहे तर 15/16 तुमचं उत्तर राहणार. जर इथे 18 गुणिला 19 राहिला असता तर 18/19 तुमचं उत्तर राहिलं असतं. ओके. पण तसं काही आता नाही है ना. तर असं तुमचं उत्तर झालं, तुमचं उत्तर झालं. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूया. काय म्हणतो, अय भगवान हे तो खतरनाक आहे. आता इथं सुरुवात 1 ने नाही झाली आहे. ओके. 10/11, 11/12, पण ज्याने संपलं तिथूनच सुरुवात, है ना. असं काही असल्यावर नेहमी एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली, त्याची ट्रिक आहे बाळा आपल्याकडे. याची ट्रिक काय सांगितलं होतं रे मी, +1 11 गुणिला 12. यामध्ये नेहमी लक्षात ठेवायची याच्या आधीची संख्या, याच्या आधीची संख्या काय असायला पाहिजे बाळा, तर 1/9 गुणिला 11 हे आधीची संख्या झाली. हा, 1/9 गुणिला 11 हे आधीची संख्या झाली. त्यानंतर शेवटी तुमचं काय संख्या होतं, 1/99 गुणिला 100. मान्य कराल इथे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा काय लक्षात ठेवा, तर सगळ्यात आधीची संख्या म्हणजे 9 आणि सगळ्यात शेवटची संख्या म्हणजे 100 हा अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये लिहिणं तुमचं उत्तर तुमच्या समोर राहतं. समजलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत, याला सॉल्व्ह करत नाही बसायचे. जे काही ट्रिक्स सांगितल्या आहेत ना, बस त्याचा उपयोग करा, उत्तर तुमच्या समोर राहतं. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? आई होप आपको ये चीजें समझ में आ रही होंगी. अगर कुछ भी चीज आपको पढ़ाई हुई अगर हमारी अच्छी लग रही हो तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा, और हो सके तो अपने दोस्तों में भी शेयर जरूर कीजिएगा, और जाते जाते वीडियो को लाइक करके जरूर जाइएगा. बहुत मोटिवेशन मिलता है हमें इस चीज के ऐसे वीडियो बनाने के लिए. ओके. जो आपको कहीं ना कहीं नवोदय के एक्सपेक्ट के हिसाब से बेहतरीन. ओके. तो मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.